नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज अतिशय गंभीर विषय आपण घेऊन आलेलो आहोत. विषय एका ज्येष्ठ नागरिकाचा आहे. जिथे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण त्यांना अतिशय आदराने बघतो, अशा व्यक्तीवर अन्याय होताना प्रशासन का शांत बसलेलं आहे? पोलीस स्टेशन राजापेठ यांनी का दखल घेतली नाही? अजूनपर्यंत आरोपी का मुक्त आहे? पाहिजे त्या कलमा का नाही लावल्या गेल्यात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया, ज्यांच्यावर खरा अन्याय झालेला आहे. काका नमस्कार. नमस्कार. काका, सर्वप्रथम तर तुमचा एक छोटासा परिचय आमच्या दर्शकांना द्या, त्यानंतर आपण मुद्द्यावर येऊया. मी गजानन घोगरे, प्रकाशनगर गोपालनगर येथे राहतो आणि मी आणि माझी पत्नी दोघेच आम्ही घरी असतो आणि बाकी कोणी राहत नाही. माझ्या शेजारी गणेश वाघाडे त्याच्या कुटुंबासह राहतात आणि त्यांची पत्नी धुण्या भांड्याचं पाणी आणि रस्त्यावर सोडतात, सांडपाणी रस्त्यावर सोडतात. त्याच्याबद्दल नेहमी वाद होत राहतो. मागच्या वेळेस असाच वाद झालेला होता. तर जुलैमध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला होता. तर त्याबद्दल ठाणेदार साहेबांनी समज देऊन त्यांना फाटकाच्या चंबरमध्ये चंबर करून नालीत पाणी सोडायला सांगितले होते. त्यांनी करतो म्हटलं होतं, पण त्यांनी आतापर्यंत केले नाही. असंच तेव्हापासून नेहमी चालू आहे. आता धुलीवंदनच्या दिवशी पण खूप धिंगाणा केलेला होता, त्याबद्दल आम्ही काही बोललो नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 4 मार्च रोजी सकाळी गणेश वाघाडेच्या इथून सांडपाणी धुण्याचं पाणी आमच्या अंगणात वर येत होतं. त्यामुळे माझी पत्नी त्यांना म्हणायला गेली बाहेर फाटकाच्या. पुरं कुटुंब तिच्या अंगावर मारायला आले, तिला धमकी देत होते. मी वर होतो तर मला आवाज आला म्हणून मी खाली आलो. पाहत होतो तिच्या अंगावर तिची मुलगी, मुलगा आणि ते दोघं बापलेका सगळे समोर होते. तिला हातीच्या फाटकामध्ये ओढायचा प्रयत्न करत होते. म्हणून मी समोर गेलो आणि त्यांना म्हटलं, तुम्ही सकाळी पण पाणी सोडलं, आता पण सोडत आहे, तुम्ही त्यांना पाणी का बंद करत नाही? साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं असं करायला. असं मी म्हणत असतानाच त्यांनी त्यांच्या घरासमोर बांधकाम सुरू आहे, त्यांच्या घराजवळच विटा पडलेल्या होत्या. त्यांनी वीट उचलली आणि नेम धरून बिलकुल माझ्या डोक्यावर मारली. त्याच वेळी दुसरीकडून त्यांचा मुलगा उभा होता, तो भीतीच्या खांडावर उभा राहिला आणि त्यांनी सुद्धा दुसरी वीट मारली मला. वीट मारल्याबरोबर रक्ताची चिरकांडी उडाली आणि मी बेहोश खाली पडलो. शेजारच्या मुलीनं मला आतमध्ये नेलं. त्याच क्षणी त्यांची पत्नी मनीषा वाघाडे आणि मानसी वाघाडे माझ्या पत्नीला माझ्या घरातच आत ओढत नेलं आणि तिचे केस धरले, तिचा गाऊन फाडला, तिला लाथा बुक्क्याने मारलं, चष्मा पण तोडला, माझा पण चष्मा तुटला होता. एवढा क्रूर प्रकार केला आणि तेवढ्यात काही बाया आल्या. मग त्यांनी ते लिहिलं सोडलं आणि मी गैरशुद्ध पडल्यामुळे माझ्या क्लासमध्ये जो एक मुलगा होता टायपिंग शिकायला, तो खाली आला आणि त्यांनी हा प्रकार पाहिला आणि मला दवाखान्यात न्यायला कोणी नव्हतं. त्या मुलानं मला गोपालनगरमध्ये दवाखान्यात नेलं. पहिले मलमपट्टी केली आणि नंतर त्यानं राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये मला सोडून दिलं. तिथून मी पोलिसांना सांगत असताना त्यांनी मला मेडिकलसाठी एरविन दवाखान्यामध्ये नेलं. तिथून मला 8-10 टाके लागले. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये आलो. तर तेव्हा मी माझं बयान सांगत असताना तिथे ड्युटी ऑफिसर जे होते त्यांनी माझं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलेलं नाही. मी कोण होतं तिथे ड्युटी ऑफिसर? असे कोणी खान साहेब असे होते. त्यांनी माझ्या शब्दात मी सांगितल्याप्रमाणे ऐकून नाही घेतलं. ऐकलं पण लिहिलं नाही. एका कागदावर पहिले लिहिलं होतं, तो कागद फाडून टाकला. नंतर दुसऱ्या कागदावर त्यांच्या हिशोबाने लिहिलं. प्रेम वाघाडे, गणेश वाघाडे यांचे मी नावं सांगितले होते. मनीषा वाघाडे, मानसी वाघाडे यांची पण नावं सांगितले होते. त्यांनी कोणाचे नाव लिहिले नाही, फक्त गणेश वाघाडेचं नाव लिहिलं. आणि मी म्हटलं त्यांना की सर्वांचे नाव लिहा. तुम्हाला म्हणे टकल्या जास्त वकील आहे का, तू जास्त हुशार आहे का, चल बाहेर उभा राहा म्हणे. आणि तुम्ही जखमी अवस्थेत असताना त्यांनी अशा पद्धतीने मला अमानुष वागणूक दिली. मी उभं राहण्याच्या स्थितीत नव्हतो, तरी मला तिथून उठून बाहेर उभं राहायला लावलं. आणि मग नंतर त्यांनी थोडक्यात ते लिहिलं आणि गणेश वाघाडेचे एकट्याचंच नाव लिहिलं आणि मला त्यांच्यावर सही करायला लावली. आणि तिथून मग आम्ही बाहेर थांबलो होतो. तर थोड्या वेळाने माझ्याकडे निरोप पाठवला की तुम्ही हापसामध्ये करून घ्या, केस दाखल करू नका. तर मी नाही म्हटलं की माझा जीवघेणी हमला झाला आहे, त्यामुळे मी कसं काय मागं घेऊ. मागच्या वेळेस साहेबांनी म्हटलं तर मी समज दिली होती तर मी मागं घेतला होता, पण आता मी घेत नाही, कारण माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी मागं घेत नाही असं म्हणून मी तिथे थांबलं होतं. मला तिथेच बऱ्याच वेळ उभं ठेवलं आणि FIRची कॉपी पण दिली नाही, 1 तासाने मिळेल म्हणे. नंतर मग दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीला पाठवलं FIRची कॉपीसाठी.
तर तिला म्हणे त्यांची सही पाहिजे म्हणे, तर ते म्हणे ते येऊ शकत नाही. तर मग त्यांनी तुमची मुलगी, आता तुम्ही थोड्या आधी बोलले की तुम्ही दोघंच राहता, मग तुमची मुलगी हे आली? घटना झाल्यानंतर मुलगी तुमची आली मुलगी तर पाहायला. गेल्यानंतर आली ना. हा, कुठे असते ती? ती राहडगावला राहडगावला. राहते. अच्छा, लग्न हा, झालेलं आहे लग्न तिचं. झालेलं आहे. अच्छा. हा. तर आणि नंतर मला समजलं की माझ्यावरच त्यांनी 354 ची धारा कलम लावलेली आहे. 354 म्हणजे छेडखाणी. हा, छेडछाडीची. आता अच्छा. मी अशा स्थितीत असताना त्यांची छेडछाडी करणार काय? माझ्यावरच हल्ला केला आणि उलट माझ्यावरच अन्याय म्हणून त्यांनी त्यांच्या बचावासाठी माझ्यावर विनयभंगाची हे केस लावली आहे. हा माझ्यावर अन्याय झाला आहे आणि त्यांच्यावर जे जीव घेणं हमल्याची कलम लावायला पाहिजे ते न लावता साधी दुखापतीची कलम लावलेली आहे. हा माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे. त्याबद्दल तुमच्याकडे मेडिकल रिपोर्ट असेल ना, त्या दिवशी मेडिकल मध्ये तुम्ही गेलात तेव्हा टाके लागली त्याची रिपोर्ट असेल हो, ते तुम्हाला, तर पोलीस- मग ती तुम्ही पोलीस स्टेशनला सबमिट नाही केली का? ते पोलिसांजवळच आहे, त्यांच्याजवळ त्यांनीच नेलं होतं. अच्छा, त्यांनी नेलं हा, होतं. त्यांनीच. आणि टाके त्यांच्या समोर, त्यांना हा, माहिती आहे सगळ्या हा, गोष्टी की टाके तुम्हाला त्यांच्या टाके समोर. लागलेले हा, आहेत. त्यांना माहिती. एवढी मोठी दुखापत झाली असताना देखील राजापेठ पोलीस स्टेशननी का एवढं शांततेपूर्ण सगळं सांभाळून घेतलेलं आहे? आरोपीला अशा पद्धतीने का गजाआड केल्या जात आहे? का त्याला सगळ्यांचं सपोर्ट मिळतो आहे? पोलीस प्रशासन आरोपीकडनं का आहे? ज्येष्ठ नागरिकांनी जर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उचललेला आहे, तर त्यांचा आवाज का दाबला जातो? याच्या पाठीमागे राजकीय वातावरण आहे की पैसा आहे? याच्या प्रश्नाचं उत्तर आता हे राजापेठ पोलीस स्टेशनच देतील, जो यांच्यावर झालेल्या अत्याचारावर, अन्यायावर जो आवाज उचललेला आहे. आमच्या चॅनलपर्यंत आज ते आलेले आहे आणि आमच्या चॅनलला झालेली आपबीती त्यांनी सांगितलेली आहे. यांच्या पत्नी मिसेस मीनाताई घोगरे आमच्या चॅनलच्या सदस्य आहेत. वारंवार ज्या पण काही घटना होत असतात ताई आमच्या बरोबर असतात आणि आज त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे, त्यामुळे वुमन्स 24 चॅनल देखील त्यांच्या सोबत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता वुमन्स 24 चॅनलनी आज त्यांची मुलाखत घेऊन हे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे. यांना न्याय मिळावा हाच एक स्पष्ट हेतू आहे. अशाच बातम्यांकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.